थांबा थांबा, अहो थांबा, असं करू नका. मी तुमच्या पाया पडते नका असं करू. असं अर्ध्या ताटावनं उठून जाऊ नका. अहो इथं त्यांच्या मानाचा तरी विचार करा. तुमच्या पाया पडते. अहो विधा त्यांनी विचार केला होता का महाप्रसाद बनवताना? अहो मी तर शाकाहारी माणूस. आमच्या भावनांशी खेळलाय तुम्ही. अहो असं काय बोलताय? आमच्या मनात पण असला काही विचार आला नाही. तुम्ही उगाच भलत असेल तर विचार आणू नका मनात. तुम्हाला कळतं का तुम्ही किती मोठं पाप केलंय ते? तुम्हाला जर पूजेचं पवित्र राखायला जमत नव्हतं तर कशाला एवढा मोठा घाट घालायचा? हे असले संस्कार महाप्रसादामध्ये मटणाचे तुकडे टाकलेत तुम्ही. झालं तुमचं समाधान? अजून किती ऐकून घ्यायचं या लोकांकडून? ह्या समद्यांसमोर तुम्ही आमचा मान सन्मान इज्जत सगळं पार धुळीला मिळवून टाकलात. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो पूजा घालणं इतकं सोपं नाहीये. त्याची पवित्रता जपावी लागते. पण नाही, तुम्हाला फुकटचा मोठेपणा मिरवायचा होता ना. आणि आमचं नाक कापलं सगळ्यांसमोर. दादासाहेब मी सगळीकडे स्वतःहून लक्ष दिलं होतं. आवर्जून स्वतःहून सगळीकडे बघितलं होतं. पण मला कळत नाही हे कसं झालं. माझी यात काही बी चुकी नाहीये. हा, तुमची चूक कशी असेल ना, समधी चूक आमचीच आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यावर ही जबाबदारी टाकायलाच नको होती. दादासाहेब एक शब्दही बोलू नका. तुम्ही काहीही स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलंय ते अजिबात बदलणार नाहीये. दादासाहेब कृष्णाचं ऐकून तरी घ्या की तुम्ही. काय ऐकायचंय? चुकीला आमच्याकडे माफी नसते. आणि बायकोला पाठीशी घालणं बंद करा. हे आधीच केलं असतं ना तर आता ही वेळ आली नसते. ही मुलगी सून म्हणून अजिबात लायक नाहीये या घराला. कृष्णाबद्दल काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला नाही वाटत जे झालं त्यात कृष्णाची काही चूक आहे. कोणीतरी मुद्दामून खोडसाळपणाने हे केलंय. मग आणा ना त्या माणसाला आमच्या समोर. उगाच हवेत गोळ्या झाडू नका. आम्ही हवेत गोळ्या झाडत नाहीये. कृष्णा आमच्या समोर लहानाची मोठी झाली. आम्ही तिला चांगलं ओळखतो. ती कधीच कोणत्याही कामाची चाल ढकल करत नाही. आम्ही ज्या ज्या वेळेस तिच्यावर जबाबदारी टाकलीये ती 100% पूर्ण केलीये तिनं. तोच तुमचा विश्वास हिने मातीत मिळवलाय. तिने आमचाच नाही तर सगळ्या गावाचा अपमान केलाय. आणि तिला माफी मागावी लागेल, आमची आणि सगळ्या गावाची. सुनबाई, तुमच्यात जरा जरी चाड असेल ना तर या पुढे आणि मागा माफी. नाही मागायची कृष्णा. कृष्णा माफी मागणार नाही. माफी त्याने मागायची असते ज्याने चूक केलीये. आणि आम्हाला नाही वाटत कृष्णाने काही चूक केलीये म्हणून. पूजेचा घाट हिने घातला होता. हिला पूजेची जबाबदारी पार पाडता आली नाही म्हणून माफी सुद्धा हिनेच मागितली पाहिजे. तसं असेल तर मग आम्ही या घराचे कर्ते पुरुष आहोत. आज झालेल्या पूजेची, घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आमची आहे. आम्ही माफी मागतो. मंडळी, आम्ही भाऊसाहेब बिदाते आज जो प्रकार घडला त्याच्याबद्दल आम्ही तुमची हात जोडून माफी मागतो. तुम्हाला जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास आम्हाला पण झाला. तरी सुद्धा तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य. आमची माफी स्वीकार करा.
नको रडूस कृष्णा, नको मनाला लावून घेऊस एवढं. राया, मी तो मांसाचा तुकडा नव्हता प्रसादात टाकला. माझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही. मी किती मन लावून प्रसाद बनवला होता. कृष्णा, मी काय आज ओळखतो का तुला? हा, आणि मलाच काय सगळ्यांना माहित आहे, तुझ्यावर जर एखादी जबाबदारी सोपवली ना, तू किती मन लावून ती पार पाडतेस. तू विधा त्यांच्या इज्जतीचा, त्यांच्या मान सन्मानाचा विचार करतेस. कृष्णा, तुझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही बघ. हे तुला वाटतंय राया? दादासाहेबांचं काय? त्यांच्यासाठी मी निष्काळजी, बेजबाबदारीच ठरली आहे आज. कृष्णा, अगं दादासाहेबांना बी कळलं ना तू कशी आहेस. नाही, मांसाचा तुकडा प्रसादात सापडला हे त्यांच्या डोक्यातनं कधीच जाणार नाही राया. आणि त्यांच्याच काय, माझ्या पण डोक्यातनं हे कधीच जाणार नाहीये. त्यांचं पण बरोबरच हे राया. हा पूजेचा अख्खा घाट मीच घातला होता. मग मांसाचा तुकडा प्रसादात सापडला ह्याची जबाबदारी पण माझीच आहे. माझ्यामुळं विधातांचं नाव खराब झालं. माझ्यामुळं भाऊसाहेबांना सगळ्याची माफी मागावी लागली. कृष्णा, अगं नको स्वतःला विनाकारण शिक्षा देऊस. दादासाहेबांनी भाऊसाहेबांमधला वाद मिटावा म्हणून मी हा पूजेचा घाट घातला. पण जे काय घडलं त्याच्यामुळं आणखीनच वाद वाढला. गावातल्या लोकांची त्यांना बोलणी ऐकावी लागली. तू अजिबात काळजी करू नकोस. घरातली माणसं, गावातली माणसं सगळ्यांनी तुला चुकीचं समजून जरी विरोध केला ना, तरी मी आणि भाऊसाहेब कायम तुझ्या सोबत असू. मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही कृष्णा. एवढी धडपड केली मी, पर त्या पूजेच्या प्रसादात मटणाचा तुकडा टाकला. मला असं वाटलं समजा आळ त्या कृष्णीवर येईल, तिला घराबाहेर काढतील, नाहीतर गावासमोर गावाचं पाय धरून तिला माफी तरी मागायला होती. पण नाही, इथं ती रायन भाऊसाहेब आडवा आलंच. नाहीतर काय, मला वाटलं होतं ती आज कन्फर्म घराबाहेर जाते. आणि मला माहिती होतं हे असलं काय बी होणार नाही. आमच्या मम्मीच्या हाताला काही यशच नाही बघ. जेव्हा जेव्हा तिने प्रयत्न केलेत ना, त्याचा बराबर फुसका उडाला. अरे कधी तर चांगलं बोलत जा की बाईच माझ्याबद्दल. आज पातूर माझं समद बार फुसकं गेलं असतील, पण म्हणून मी हिंमत हरायची नाही. त्या कृष्णीला ह्या घरातनं बाहेर काढूस तर माझ्या काय जीवाची शांती व्हायची नाही. खरं तर आपण तिला दादासाहेब आणि भाऊसाहेबांच्या मनातून जरी उतरवलं ना तरी खूप झालं. दोघं मिळूनच तिला घराबाहेर काढतील. दादासाहेबांच्या तर मनातनं ती उतरल्याच, पण ह्या भाऊसाहेबांचं काय करायचं का नाही तीच कळना झाले. तिनं भाऊसाहेबांवर असा कुठला लिंबू फिरवलाय ज्याच्यामुळं प्रत्येक टायमाला ती तिचीच बाजू घेत असते. ती कुणास ठाऊक. आणि इथं आता एवढी सगळी भांडी पडली होती ना, ती तुमच्या दोघीतलं कोण घासणार ही मला कळना झाले. आय 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 गो, माझं तर लय पोट दुखतंय बघ सकाळ धरणं. कंबर तर कामातनं गेल्याच, त्याच्यामुळं आपण तर काय हात लावणार नाही बाबा. अंतर मग तू घासणार आहे का भांडी? मी कशाला घासू? मी नाही असली कामं करत. अगं मग नक्की कोण घासणार आहे भांडी? जिनं या पूजेचा समजा घाट घातलाय का नाही तिनंच घासायला पाहिजे ती. अहो, नका असं डोक्यात राग घालू आणि त्रास पण करून घेऊ नका. तुम्ही शांत व्हा बघू. एवढ्या वर्षांनी आम्ही या गावात आलो, आम्हाला वाटलं सगळं गाव आमच्या मागं येईल. या घराला, गावाला परंपरा आणि रीतिरिवाज पाळायला लावू, त्यांची नव्यानं कास धरायला शिकवू. पण इथं झालं काय? अख्खं गाव आमच्या संस्कारांचं वाबाडं काढून गेलं. आणि तुम्ही म्हणताय शांत व्हा, त्रास नका करवून घेऊ. अहो, जी काही झालं ते कोणी मुद्दाम केलं नाही ना. मला सांगा, अशा घरच्याच कार्यक्रमात कोणी का करल? अहो पण हे समजा व्हायला नको म्हणून काळजी घ्यायची जबाबदारी कोणाची होती? तरी आम्ही आधीच सांगितलं होतं की पूजा करणं एवढं सोपं नाहीये. समजा रीतिरिवाजाप्रमाणे होणार असेल, त्याचं पावित्र्य जपलं जाणार असेल तरच करा, पण नाही. आणि या समजात तुमचीच चूक आहे. अहो, मी काय केलं? आमच्या मागं तुम्ही घरातल्या लोकांना रीतिरिवाज शिकवलं नाही.
घराकडे लक्ष दिलं नाही त्याचीच फळं ती. घरात सून आणतात ती नीट पारखून आणायची एवढं देखील कळलं नाही तुम्हाला. असं बेजबाबदार वागणारी सून कशा आपल्या परंपरा पुढे नेईल. अहो तुम्ही समजता तशी कृष्णा खरंच नाही हो. ती लई समजूतदार आहे बघा. तिनेच ते घर नीट सांभाळलंय. हो पाहिलं ना आम्ही काय संस्कार आहेत तिच्यावर आणि कशी जबाबदारीने वागते ते. अजिबात कोणतेही संस्कार नसलेली लोक तू घरात आणली आहेस. विनाकारण त्यांना लाडावून ठेवलंय. तुम्हाला त्यांना शिस्त लावता नाही आली. दुर्लक्ष झालं तुमच्या संसाराकडे. आमच्या माघारी तुम्ही नक्की काय केलं. आमची बायको म्हणवून घेण्याचा हक्क नाहीये तुम्हाला. तुमच्याकडून संसारात इतका हलगर्जीपणा होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला. आता या घराला वठणीवर आणण्याची जबाबदारी आमची. सगळ्यांना सुतासारखं सरळ करतो की नाही बघाच तुम्ही. मी सांगितलेलं समजा ध्यानात आहे नव्ह का? दादासाहेब बाहेर यायला लागलं की जसं मी सांगितलंय तसंच करायचं काय. आलं 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 चला लवकर तयारी लागा. अगं मम्मी तुला म्हणून सांगतोय. अगं गावात चालत जायची पण चोरी झाली. मी तर तोंडलं पोत आलं इकडं. जिकडं जाईल तिकडे विद्या त्यांच्या पुरीची चर्चा चालू आहे. आमचा अपमान केला, आमचा धर्मभ्रष्ट केला असं म्हणत होती सगळी. हो ना, आता मी पण बाहेर गेले होते ना तर सगळ्या बायकांचं पण तेच म्हणणं होतं. विधात्याने पूजेचं सगळं पावित्र्यच घालवलंय. आता ह्या पुढे विधात्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला त्या कधीच जाणार नाहीत. काय र देवा, काय चाललंय हे समज. अरे काल परवा पातूर इदा त्यांच्या घराचं ह्या गावात किस्त नव्हतं, पण आता हे समज काय होऊन बसले. मला तर समजत जास्त काळजी वाटते का नाही ती फक्त दादासाहेबांची. त्यांच्या मनाला किस्त्या यातना होईत असतील. किती मनापासून समध्या परंपरा पाळत होतात ती. पर त्यांच्या वाट्याला कौतुकाच्या ऐवजी ही समज काय आलंय. आणि जिच्यामुळे ही समज झालंय का नाही ती तर नामानिराळीच आहे की. खरंय, आज पण भाऊसाहेबांनी तिची चूक पोटात घातली. आज जर तिला शिक्षा झाली असती तर मला नाही वाटत तिने अशी चूक परत कधी केली असती. नाहीतर काय. पर तुला खरं सांगू का अंतरा, हीच तर होत आलंय ह्या घरात. अगं आज पातूर तिनं एवढ्या चुका केल्या पर कायम भाऊसाहेब तिला माफ करत आल्यात. त्याच्यामुळे ती अजिबात कशाला घाबरत नाही. आता एक जबाबदारी म्हणून नीट पार पाडत नाही. कायम तिला मोठेपणा पाहिजे असते की नाही, त्याच्यामुळे सारखी पुढं पुढं करत असत्या. पर बोलणार कोण. आपलंच दात आणि आपलंच वाट. पर तुला खरं सांगू का, दादासाहेबांचा चेहरा काय माझ्या डोळ्यामुळं जायना झालाय बघ. ही समजा त्या कृष्णीमुळे त्यांच्या वाट्याला यायला नग होतं. आणि आज कृष्णालाही भाऊसाहेबांनी माफ करायला नको होतं. आता कृष्णाने ह्याही पेक्षा मोठी चूक केली म्हणजे. थांब अनिल, तू घासू नकोस ही भांडे. कृष्णा, कृष्णा बाहेर ये. आत्या, आता हे कृष्णाला शिक्षा देत आहेत वाटतं. ते नाही, आपण तेच मी द्यायला लावते. काय झालं मामांजी. ही सगळी भांडी आज तू स्वच्छ घासून घ्यायचीस. दादासाहेब भाऊ, अनिल घासेल की भांडी. वाटलंच तर 2 माणसं अजून लावतो मी कामाला. तुमच्याशी बोलतोय का मी. तिने आज अक्षम्य असा अपराध केलेला आहे. तिच्या चुकीची शिक्षा तिला व्हायलाच हवी. ही सगळी भांडी आज तू स्वच्छ घासून घ्यायचीस. आणि त्यात जर हलगर्जीपणा केला ना तर तुझी गय नाही, लक्षात ठेव. कृष्णा थांब. अगं अनिल करेल की. राया, मी घासते भांडी, नको काळजी करूस. अगं अनिल दादा ह्या बाजूला. वहिनी पटकन घासून घेतो. अनिल दादा या बाजूला या. दादा तुम्ही तर सांगा की.
अनिल इधर. झालं या रायाचं काहीतरी केलं पाहिजे. सतत त्या कृष्णाला मदत करायची काही गरज आहे का? नाहीतर काय, आता ह्या कृष्णीला शिक्षा दिली होती ना, मग करून द्यायचं ना तिला काम. अंतरा, म्हातार तर चांगलंच भडाकलंय की ग. आता आपल्याला फक्त त्यात त्याला वाटायचं काम करायचंय. मग आपलं काम झालंच म्हणून समज. चल मग आत्या, वाट कसली बघतेस? मामांजी आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय. हो, आम्हाला पूजेची जबाबदारी नीट पार पाडता नाही आली. तरी मी कृष्णीला सांगित होती, पूजेचा प्रसाद करणं म्हणजे पूजे इतकंच पवित्र असतंय. ते बनवणं एवढं सोपं काम नाही. त्याच्यासाठी जीव ओतून त्याच्यावर ध्यान द्यावं लागतंय. आणि त्याच्यात जर काही गडबड झाली तर एकदा त्यांची समधी इज्जत धुळीला मिळेल. गुली हत्या, कृष्णाने तुझं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं ग. मला तर कधीतरी शंकाच येते, ही मुद्दाम करते का? तिला विधात्यांची इज्जत गेल्यावर आनंद मिळतो का काय? आता ते तिचं तिलाच माहिती. आपण कशाला काय बोला. हा पर तशी ती लय आतल्या गाठीची आहे बर का. मामांजी तुम्हाला सांगू का, ती काय बोलत नाही पर डूक धरून बसत्या. तुम्हाला खरं नाही वाटणार आणि पटणार बी नाही, पर तुम्ही रोज सकाळी लवकर उठून कृष्णीला पूजेची तयारी करायला सांगताय का नाही, आणि समदा स्वयंपाक चुलीव करायला सांगताय का नाही, त्याच्यामुळे तिने बस. तसं असाल तर त्याचे लय वाईट परिणाम भोगायला लागतील तिला. तिला अजून माहिती नाही वाटतं. परंपरा, रीतिरिवाज, संस्कृती यांचा विषय आला की आम्ही कोणत्या थराला जातो ते. फुलं, हळदी कुंकू, अगरबत्त्या, समय, प्रसाद. अरे देवा, प्रसादच विसरले. कृष्णा, किती का मन लावून समज करतेस. माझी खात्री आहे एक दिवस यांचं मन नक्की जिंकशील तू. कुठे आहेत बाकीचे सगळे? दादासाहेब, मी बघून आले. हे संस्कार बघून पारणं फिटलं आमच्या डोळ्यांचं. काय झालं मामांजी? कपाळाला कुंकू लावणं सोडले वाटतं आजकालच्या पिढीच्या पोरींनी. आता यांना कसं सांगू, मी आणि राया नवरा बायको नाही राहिलोय. राया, तुमचं लक्ष दिसत नाही तुमच्या बायकोवर? सुवासिनीच्या कपाळावर कुंकू नसणं याचा अर्थ कळतो का तुम्हाला? पुढे ये इकडे. ठीक आहे, आणि लाव तुझ्या बायकोच्या कपाळाला कुंकू. धर.